नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आज आपण दह्याची किंवा ताकाची अशी एक कढी करणार आहोत. त्यासाठी बघा साहित्य बघा काय: खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि जिरी हे आपण वाटून घ्यायचं. आणि हे दही मग तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घ्या. आणि बाकीचे पावडर मसाले म्हणजे जिरी, हळद, मीठ हे एवढं साहित्य लागतं. आणि त्याचे गोळे करण्यासाठी कढी गोळे करणार आहोत. त्यासाठी हे पीठ मी खलवून ठेवलेलं आहे. ते थोडंसं पीठ घ्यायचं चमचाभर आणि ते चांगलं एकाच साईडने असं घोटायचं. त्यामुळे काय होतं, पीठ चांगलं हे होतं. एका साईडने असं हलवून थोडं थोडं पाणी टाकून द्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाही, फुटायचं नाही. तर त्यासाठी आपण आता काय करूया, प्रथम गोळे करून घेण्यासाठी तेल टाकूया थोडंसं. थोडेच गोळे करायचे ना, थोडंसंच तेल टाकलंय. तेल तापलं ते पण खूप झटपट होणार आहे. तेल तापलंय आता आपलं. आता आपण ह्याचे थोडेसे गोळे करून घेऊ भज्यासारखे. नुसती पिठाचे आणि मिठाचे, बाकी काही नाही टाकलेलं त्यात. बघा हे गोळे पण आता झाले. आपले पिठाचे गोळे तयार होतात आहे. बघा छान गोळे म्हणजे एक भजीच असतात ती. बघा किती छान फुलली आहे, मस्त झाले. एक 5 मिनिट अगोदर मी भिजवून ठेवलेलं, त्यामुळे हे होईपर्यंत आपण थोडं छोटंसं वाटण करून घेऊया कढीचं. त्यामध्ये म्हटलं ना, खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि जिरी. गोळे तळून होत आहेत तोपर्यंत थोडंसं पीठ भिजायला लावलं. खूप सुंदर गोळा. मी दुसरी बॅच पण टाकून घेते. कढीमध्ये ना हे गोळे टाकले ना सुंदर लागतात. कढीची चव चांगली येते. काही टाकलेलं नाही याच्यामध्ये, सोडा नाही किंवा इनो काहीच नाही, तरी बघा कसे छान येतात. आता मी हे वाटण मिक्सरला लावून घेते. सगळ्यांनो, आता आपण कढीला फोडणी देऊया. त्याच्यासाठी तेल टाकले, जिरी, मोहरी थोडी थोडी आणि हळद. हळद ना थोडी फोडणीवरच आपण हे करूया. आणि हे वाटण वाटलेलं की नाही ते आता भाजून घेऊया.
एवढ्याशा वाटणाने ना कढीची चव चांगली लागते. खूप छान चव येते, खोबरं वगैरे आहे ना. तर सगळ्यांना बघा, झाली आपली आता ही कढी तयार. ही फोडणी थोडीशी शिजेपर्यंत आपण दही घुसळून घेऊया. बघा, हे आपलं आता दही पण घुसळून झालेलं आहे आणि ही आपली आता कढी तयार आहे. बघा, थोडीशी तुम्हाला हवी असेल तर पातळ पण करू शकता तुम्ही. आपली ही अशी कढी तयार आहे. बघा, किती छान कलर तर किती सुंदर आला आहे. मग ह्याच्यातले आपण तुम्हाला जसं आवडतील तसे गोळे टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडासा गूळ टाकूया आणि बाइंडिंगसाठी म्हटलं नाही थोडंसं चण्याचं पीठ घालायचं. आणि ह्याला चांगला कड येऊन द्यायचा, मगच उतरायचं. कशी सुंदर झाली बघा. सख्यानो बघा, आता ही आपली कढी, त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर अशी टाकायची आणि हे आपले गोळे तयार आहेत. हे सर्व करताना द्या तुम्ही प्लेटमध्ये, किंवा तुम्ही असे एकदम टाकले तरी पण चालते. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास शेअर करा, कमेंट करा. ते काही सगळं शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.